नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा कंपनींबद्दल बोलणार आहोत ज्यांनी 26 ऑगस्ट 2024ला डिव्हिडंड किंवा स्प्लिट किंवा बोनसवर काही ना काही अपडेट दिले आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया AAA टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 123.56 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 158.49 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 129.03%. याचे ऑल टाईम रिटर्न आहे 334%. आणि याने 50 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 7 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया स्टो क्राफ्ट्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 804.20 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 53.49%. याचे ऑल टाईम रिटर्न आहे 80.33%. आणि याने 2.5 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 13 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया डी डेव प्लॅस्टिक्स इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 341.45 रुपये. आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 57.79%. आणि याचे ऑल टाईम रिटर्न आहे 874.18%. आणि याने 1 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 21 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया त्रिशक्ती इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 94.67 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 140.61 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 1222.21%. आणि याचे ऑल टाईम रिटर्न आहे 8747.66%. आणि याने 15 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 17 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया इनकॅप लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 63.65 रुपये. आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 32.67 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 67.63%. याचे ऑल टाईम रिटर्न आहे 1160.40%. यांनी 1 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 20 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया MK एक्झिम इंडिया लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 87 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 351.20 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 25.58%. याचे ऑल टाईम रिटर्न आहे 259.21%. आणि याने 50 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 14 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया मास्टेक लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 3030 रुपये. आणि याचे मार्केट कॅपिटलायझेशन आहे 9000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 33.80%. याचे ऑल टाईम रिटर्न आहे 4562.26%. आणि याने 12 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 18 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया सीगॅल इंडिया लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 394 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 6000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा. आणि या कंपनीने 5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया समीरा ॲग्रो अँड इन्फ्रा लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 110 रुपये. आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 131 करोड रुपये. आणि या कंपनीने 4:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरवर 4 बोनस शेअर मिळेल. म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया वर्थ इन्व्हेस्टमेंट अँड ट्रेडिंग कंपनी लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 41.48 रुपये.
आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 615.09 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 629% आणि याचे ऑल टाईम रिटर्न आहे 2325.37% आणि या कंपनीने 30 ऑगस्ट 2024ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 30 ऑगस्ट 2024ला बोनस शेअर अनाऊन्स करू शकते. चला आता बोलूया MSTC लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 819 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 6000 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 112.67% आणि याचे ऑल टाईम रिटर्न आहे 618.74% आणि या कंपनीने 5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 10 सप्टेंबर 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.